गुड मॉर्निंग टू ऑल. आता आपण चेक पॉइंट 2.2 जो आहे तो आपल्याला सॉल्व करायचा आहे. चेक पॉइंट 2.2. तर त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय बघा, द वर्क डन टू मूव्ह ए चार्ज अलॉंग एन इक्विपोटेन्शियल सरफेस फ्रॉम ए टू बी. वर्क डन चा फॉर्म्युला काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स इनटू चार्ज. दिस इज द फॉर्म्युला. आणि इक्विपोटेन्शियल सरफेसवरचे कुठलेही दोन पॉइंट जर घेतले तर काय होणार आहे, पीडी 0 असणार. कारण इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे काय, सगळ्या पॉइंटला पोटेन्शियल काय असणार आहे, सेम असणार आहे. सो 0 इंटू क्यू इज इक्वल टू काय येणार आहे, 0 इज द आन्सर. त्याच्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे, सी इज द आन्सर. Second, there is a uniform electric field of intensity E, which is as shown. How many labeled points have same electric potential as fully shaded points? तर डायग्राम जी आहे ती या पद्धतीने आहे. डायग्राम इज लाईक दिस. सो दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड. आणि याच्यामध्ये काही सर्कल्स दाखवले. आणि त्याच्यामध्ये एक कम्प्लिटली शेडेड आहे. तर याच्यामध्ये किती पॉइंटला शेडेड पॉइंट एवढं इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणार आहे. आता आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन पोटेन्शियल काय होतं, कमी 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 होत जातं. म्हणजे इथं पोटेन्शियल सगळ्यात जास्त असणार, इथं पोटेन्शियल मीडियम असणार आणि इथं पोटेन्शियल सगळ्यात काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके, म्हणजे हा जो पॉइंट आहे कम्प्लिटली फील्ड सर्कलचा जो पार्ट आहे हा काय आहे, मीडियम पोटेन्शियलचा आहे. आणि असं पोटेन्शियल किती पॉइंटला असणार, या एक पॉइंटला असणार आहे, या एक पॉइंटला असणार आणि या एक पॉइंटला सेम पोटेन्शियल असणार आहे. तर हे सगळे पॉइंट जे आहेत ते काय असणार आहेत, सेम पोटेन्शियलचे असणार आहेत. सो याच्यामुळे आन्सर काय येणार आहे, 3 याचा आन्सर येणार आहे. 3 पॉइंट्स किंवा 3 सर्कल जे आहेत ते काय असणार आहे, या डार्क सर्कल एवढ्या पोटेन्शियलचे असणार आहेत. त्याच्या पाठीमागचे पॉइंट हाय पोटेन्शियलचे असणार, त्याच्या पुढचे पॉइंट जे आहेत ते लो पोटेन्शियलचे असणार आहेत. क्वेश्चन नंबर 3, इलेक्ट्रिक पोटेन्शियल at the surface of atomic nucleus of radius is. Electric potential on the surface of nucleus. न्यूक्लियसच्या सरफेसला पोटेन्शियल किती असेल. तर पोटेन्शियल ऑन द सरफेस ऑफ अ स्पिअरचा फॉर्म्युला काय असतो, KQ by R, बरोबर आहे ना. KQ डिवायडेड बाय कॅपिटल R, दॅट इज रेडियस. के ची व्हॅल्यू 9 इंटू 10⁹. तो जो न्यूक्लियस आहे त्याचा झेड दिलाय. झेड म्हणजे काय, ऍटॉमिक नंबर दिलाय 50. ऍटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये किती असणार आहेत, 50 असणार आहेत. नंबर ऑफ प्रोटॉन. झेड म्हणजे काय असतं, ऍटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स. झेड इज इक्वल टू 50. आणि त्याच्यामुळे न्यूक्लियस मध्ये चार्ज किती असणार, 50 इंटू 1.6 इंटू 10⁻⁹ डिवायडेड बाय रेडियस. रेडियस त्याची दिली आहे, न्यूक्लियसची रेडियस किती दिली आहे, 9.1 इंटू 10⁻³ दिले. मायनस किती आहे, 3. 9.1 नाही आहे, 9 आहे, फक्त 9 आहे. हा, 9 इंटू 10⁻³ किती येते,
-3 सेंटीमीटर आहे, मीटर मध्ये गेलं तर -5. पण न्यूक्लियसची रेडियस 10⁻⁻15 असते. इथं बहुतेक काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तरी पण आन्सर काढून बघूया काय ते. तर न्यूक्लियसची रेडियस खूप कमी असते, 10⁻15 मीटर असते. ते बहुतेक -3 चं -13 असावं असं वाटतंय. तरी ही कॅल्क्युलेशन करून बघूया. 9 कॅन्सल होणार. 50 × 1.6 म्हणजे 80 होणार ते. इंटू 10⁻, बघा आता हे किती होणार. 9 × -9 10⁻9 × 10⁻−19 म्हणजे 10⁻−10. -10 आणि 5 वर गेल्यानंतर 10⁻−5 होणार मग. ओके, याचा अर्थ देयर इज अ प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे. -5 येणार ना या कॅल्क्युलेशन प्रमाणे. आणि 10⁻−15 घेतल्यावर काय होते बघा. 10⁻15 घेतल्यावर 15 आणि 9 किती होणार. 24. 24 - 19 म्हणजे 5 होणार. +5 आता येते बरोबर. सो आन्सर येणार आहे 8 × 10⁵ व्होल्ट. सॉरी 6. 8 × 10⁵ म्हणजे 8 × 10⁶ व्होल्ट येणार. दॅट इज आन्सर. ते प्रिंटिंग मिस्टेक बुक मध्ये आहे. 10⁻−13 असायला पाहिजे ते. नंबर 4, a hollow metal sphere of radius 5 cm is charged so that potential on its surface is 10 volt. तर potential at the center of sphere किती असणार बघा. हॉलो स्पियर आहे, सरफेसला 10 व्होल्ट असेल तर सेंटरला किती असणार. कोण सांगेल रे याचा आन्सर. 10 व्होल्टच असणार. कारण का हॉलो स्पियरच्या बाबतीत आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 असतं, आतमध्ये सगळीकडे पोटेन्शियल सेम असतं, सरफेस एवढंच असतं. तो त्याच्यामुळे आन्सर येणार आहे बी. To charge pair of radii R1 and R2 have equal surface charge density ratio of their potential. पोटेन्शियलचा रेशो, दोघांच्या सरफेस चार्ज डेन्सिटी सेम आहेत. ओके, आता पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो. KQ डिवायडेड बाय कॅपिटल R, म्हणजे पोटेन्शियल ऑन दी सरफेसचा फॉर्म्युला. परंतु हा फॉर्म्युला चार्जच्या स्वरूपात, आपल्याला सिग्माच्या स्वरूपात पाहिजे. आणि सिग्माच्या स्वरूपात आपल्याला फॉर्म्युला आठवतो का बघा. सिग्मा कॅपिटल R अपॉन इप्सिलॉन नॉट असा फॉर्म्युला आहे सिग्माच्या स्वरूपात. कारण क्यू जर रिप्लेस केलं तो फॉर्म्युला तसा येतो का बघूया. क्यू म्हणजे सिग्मा इंटू 4π कॅपिटल R स्क्वेअर डिवायडेड बाय R. म्हणजे एक R कॅन्सल होतोय, 4π कॅन्सल होते, खाली इप्सिलॉन नॉट राहणार आणि त्याच्यावर फॉर्म्युला सिग्मा R डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. सो पोटेन्शियल ऑन दी सरफेस इज गिवन बाय फॉर्म्युला सिग्मा R बाय इप्सिलॉन नॉट. हा सिग्माच्या स्वरूपात येणार. अँड देअरफॉर V1 बाय V2 सिग्मा जर सेम असेल तर काय येणार आहे R1 बाय R2. दोन स्पेअरचा चार्ज जर सेम असेल तर V1 बाय V2 इज इक्वल टू R2 बाय R1 येणार. हे लक्षात ठेवा. दोन स्पेअरचा चार्ज सेम असेल तर V1 बाय V2 इज इक्वल टू R2 बाय R1 येते इनवर्स. आणि दोन स्पियरचं जर सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा सेम असेल तर V1 बाय V2 इज इक्वल टू R1 बाय R2 येणार आहे. सो देअरफॉर आन्सर इज ए. Number 6. Radii of two concentric spherical conducting shells are R1 and R2, where R2 is greater than R1. The change on outer shell is Q. The charge on inner shell which is connected to earth is. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. दोन कॉन्सेंट्रिक स्पियर या पद्धतीने असतील आणि आतला स्पियर जो आहे इट इज कनेक्टेड टू अर्थ म्हटले आणि बाहेरच्या स्पियरला चार्ज किती दिलाय. बाहेरच्या स्पियरला चार्ज दिलेला आहे Q.
तर आतल्या स्पिअरवर चार्ज किती येणार हे आपण सोडवलेलं आहे, बरोबर आहे ना. तर चार्ज ऑन इनर स्पिअर इज इक्वल टू, पहिली गोष्ट म्हणजे बाहेरचा क्यू असेल तर आतला त्याचा अपोजिट असतो मायनस मध्ये, आणि R1/R2 इंटू क्यू असतो. हे आपल्याला आपण सोल्युशन केलेलं आहे ऑलरेडी, बरोबर आहे ना. याच्या उलटा असेल म्हणजे आतल्या स्पिअरला क्यू चार्ज दिलेला असेल आणि बाहेरचा अर्थडा जर असेल, आतल्याला क्यू असेल तर बाहेरच्याला काय असतो, मायनस क्यू असतो. ही जरा गोष्ट जरा पाठ करून ठेवा. आतलं स्पिअर अर्थड जर असेल तर आतल्या स्पिअरवर चार्ज किती येतो, -R1/R2 इंटू क्यू, आणि बाहेरचं स्पिअर अर्थडा जर असेल तर आतल्या स्पिअरवर चार्ज किती येतो, जस्ट मायनस क्यू. Next, 7 number. If a charged spherical conductor of radius 10 cm has potential phi at a point distance 5 cm from its center, then potential at a point distance 15 cm from the center will be. क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, a spherical conductor of radius 10 cm आहे. This is a spherical conductor of radius 10 cm has potential phi at a point distance 5 cm from the center. म्हणजे सेंटर पासून 5 सेंटीमीटरला पोटेन्शियल किती आहे, फी इतका आहे, म्हणजे आतमध्ये पोटेन्शियल फी आहे. देन पोटेन्शियल ऍट अ पॉइंट डिस्टन्स 15 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. 15 सेंटीमीटर म्हणजे कुठे येणार बघा, इथं कुठेतरी असं येणार आहे, बाहेर येणार 15 सेंटीमीटर. इथलं पोटेन्शियल फी डॅश फाइंड आउट करायचं, फी डॅश. आता हे फीचा दोन्हीचे फॉर्म्युले लिहूया. फीचा फॉर्म्युला काय येणार बघा, की क्यू डिवायडेड बाय जेवढं सरफेसला असतं तेवढंच आत असतं, बरोबर आहे ना. के क्यू बाय 10 येणार, बरोबर आहे ना. हा फी जो आहे इनसाइड पोटेन्शियल, त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, फी इज इक्वल टू के या स्पिअरचा असणारा जो काही चार्ज असेल तो क्यू डिवायडेड बाय रेडियस. कारण सरफेसला रेडियस किती आहे, 10 सेंटीमीटर आहे, 5 घेऊन चालणार नाही, कारण 10 सेंटीमीटरला जे पोटेन्शियल असणार तेच सगळीकडे आत असणार आहे. त्याच्यानंतर फी डॅशचा फॉर्म्युला काय येणार आहे, के क्यू डिवायडेड बाय 15. आउटसाइडला मात्र के क्यू बाय स्मॉल आर फॉर्म्युला असतो. सो फी डॅश बाय फी जर केलं तर के क्यू कॅन्सल होईल. फी डॅश मधलं 15 डिनॉमिनेटर मध्ये राहणार आणि फी मधला 10 राहणार आहे. सो 2/3 येणार. सो फी डॅश इज इक्वल टू काय येणार आहे, 2/3 फी होणार. सो आन्सर काय येणार याचं, बी आन्सर आहे. म्हणजे इथे जे 5 सेंटीमीटर डिस्टन्स दिलेला आहे त्याचा काहीही उपयोग नाहीये, लक्षात घ्या. Number 8. A hollow conducting sphere of radius capital R has a charge plus Q on its surface. What is the electric potential within sphere at a distance R is equal to R/3 from the center? म्हणजे अशा प्रकारे एक स्पियर आहे ज्याची रेडियस किती आहे, कॅपिटल आर आहे, आणि याला चार्ज क्यू आहे. तर आतला एक पॉइंट आहे जो R/3 डिस्टन्सला आहे. तर या इथं पोटेन्शियल किती असेल असं विचारलं. तर इथं पोटेन्शियल किती असणार, 1/4πε0 म्हणजे के, चार्ज किती क्यू डिवायडेड बाय इथं डिस्टन्स किती घ्यायचं, R/3 घ्यायचं ना, नाही किती घ्यायचं, आरच घ्यायचं, बरोबर आहे ना. कारण सरफेसला जे असतं तेच आतमध्ये असतं, म्हणून R/3 घ्यायचं नाही, इथं आरच घ्यावं लागतं. सो दॅट इज द आन्सर, 8 नंबर. सो आन्सर इज सी. Number 9. A spherical conductor of radius 2 meter is charged to a potential 120 volt. It is now placed inside another hollow spherical conductor of radius
6 meter. Calculate potential to which bigger sphere would be raised. काय दिलंय बघा, स्पेरिकल कंडक्टर ऑफ रेडियस 2 मीटर. थोडक्यात दोन कॉन्सेंट्रिक स्पियर्स आहेत इथं. A spherical conductor of radius 2 meter रेडियस आहे 2 मीटर आणि याचं पोटेन्शियल आहे 120 व्होल्ट. स्पेरिकल कंडक्टर आहे 2 मीटर रेडियस 120 व्होल्टचा. इट इज नाउ प्लेस्ड इनसाइड अनदर हॉलो स्पेरिकल कंडक्टर ऑफ रेडियस 6 मीटर. हा जो 2 मीटरचा स्पियर आहे तो 6 मीटरच्या स्पियर मध्ये आतमध्ये प्लेस केलेला आहे. कॅल्क्युलेट पोटेन्शियल टू विच बिगर स्पियर वुड बी रेज्ड. म्हणजे आउटर स्पियरचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. आता सपोज इनर स्पियर वर चार्ज क्यू असेल, आउटर स्पियर वर चार्ज काय नाहीये. ओके, इनर स्पियर वर चार्ज क्यू असेल तर क्यू चार्ज मुळे काय होणार, त्याच्या सरफेसला 120 व्होल्ट तयार होत आहे. आता क्यू या चार्ज मुळे 6 मीटरला जे काही पोटेन्शियल तयार होणार आहे, ओके, क्यू या चार्ज मुळे 6 मीटरला जे काही पोटेन्शियल तयार होणार तेच आउटर स्पियरचं पोटेन्शियल असणार आहे. आता दोन फॉर्म्युले लिहूया. पहिला फॉर्म्युला फी इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला काय असतो, के क्यू बाय आर. म्हणजे 120 व्होल्ट इज इक्वल टू के इंटू क्यू डिवायडेड बाय 2. कारण 2 मीटर डिस्टन्सला म्हणजे सरफेसला पोटेन्शियल किती आहे, इनर स्पियरच्या 120 व्होल्ट आहे. त्याच्यामुळे त्याचं इक्वेशन झालं 120 इज इक्वल टू के इंटू क्यू डिवायडेड बाय 2. आता आउटर स्पियरचं जे पोटेन्शियल आहे ते सपोज फी आहे. सो फी इज इक्वल टू के इंटू क्यू डिवायडेड बाय काय येणार आहे, 6 येणार. कारण त्याला देखील पोटेन्शियल इनर स्पियर मुळेच मिळणार आहे. ओके, तर दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2. या दोन इक्वेशनचं डिव्हिजन केलं तर फी बाय 120 इज इक्वल टू के क्यू कॅन्सल, फी मधलं डिनॉमिनेटर 6 राहणार आणि 120 मधला डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाणार 1/3. सो फी इज इक्वल टू 40 आन्सर येणार, 40 व्होल्ट. सो आन्सर इज लास्ट. Number 10. 3 concentric spherical shells have radius A, B and C. A is less than B is less than C. Have surface density sigma, minus sigma and sigma respectively. Phi A, Phi B, Phi C denotes the potential of the 3 shells. For C is equal to A plus B we have. तर इथं 3 concentric spheres आहेत. याची रेडियस ए आहे, याची रेडियस बी आहे आणि सगळ्यात आउटर मोस्ट आहे त्याची रेडियस काय आहे, सी आहे. सरफेसच्या डेन्सिटी सिग्मा, मायनस सिग्मा आणि सिग्मा आहे तिन्हीच्या. आणि याच्यामध्ये काय दिलंय, सी रेडियस सी इज इक्वल टू ए प्लस बी असं दिलंय. तर त्याच्यामुळे फी ए, फी बी आणि फी सी या तिघांच्या मधलं रिलेशन काय येणार असं विचारलं. तर तिन्हीचं पोटेन्शियल काढून आपल्याला बघावं लागेल. सो दिस इज स्पियर नंबर 1, दिस इज स्पियर नंबर 2, दिस इज स्पियर नंबर 3 आणि सिग्माच्या स्वरूपात. आता सिग्माच्या स्वरूपात पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. सिग्मा आर स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन नॉट स्मॉल आर, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे.
सिग्मा r स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट स्मॉल r. आता पोटेन्शियल ऑफ दी स्पियर ए, पहिल्या स्पियरवरचं पोटेन्शियल, त्याच्यावर सरफेसच्या डेन्सिटी किती आहे सिग्मा. तर सिग्मा मुळे किती क्रिएट होणार आहे, सिग्मा ए स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट ए, कारण त्याच्या सरफेसवरच काढायचं आहे, प्लस बाहेरच्या स्पियर मुळे, हे झालं आउटसाइड साठी, आणि इनसाइड किंवा सरफेस साठी फॉर्म्युला सिग्मा कॅपिटल आर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. हे हाच फॉर्म्युला यूज करूया. ए स्पियर वरचं पोटेन्शियल काय येणार आहे, सिग्मा ए डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट, प्लस आता 2 मुळे ए वर क्रिएट होणार आहे. सो दिस इज स्पियर ए, दिस इज स्पियर बी, दिस इज स्पियर सी म्हणूया आपण, एबीसी. आता बी मुळे ए वर क्रिएट होणार किती असणार, मायनस सिग्मा बी डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. तर त्याची सरफेसच्या डेन्सिटी मायनस सिग्मा, आणि त्याच्या सरफेसवर जेवढं असणार तेवढंच आतमध्ये असणार आहे. आणि परत सी चा जो सिग्मा आहे त्याच्यामुळं ए वर प्रोड्यूस होणारं पोटेन्शियल, कारण पोटेन्शियल ऑफ ए काढायला लागलोय आपण, ते इनसाइडलाच आहे, त्याच्यामुळे प्लस सिग्मा सी, कारण याच्या सरफेसला किती असणार आहे, सिग्मा सी बाय एप्सिलॉन नॉट असणार आहे. सो दिस इज पोटेन्शियल ऑफ ए झालं. आता पोटेन्शियल ऑफ बी काढूया. पोटेन्शियल ऑफ बी, आता ए च्या सिग्मा मुळे प्रोड्यूस होणारं पोटेन्शियल बी वर किती असणार आहे, तर बी हा काय आहे, ए साठी आउटसाइड आहे, त्याच्यामुळं सिग्मा ए स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट बी येणार, प्लस मायनस सिग्मा मुळे, म्हणजे त्याच्याच सरफेसच्या डेन्सिटी मुळे त्याच्यावरच प्रोड्यूस होणार, मायनस सिग्मा बी बाय एप्सिलॉन नॉट, प्लस सी मुळे बी वर तयार होणार, that is sigma c divided by epsilon naught. So this is the potential of the B येणार, आणि potential of the C काय येणार, C ला प्रोड्यूस होणार पोटेन्शियल A मुळे किती होणार आहे, सिग्मा A स्क्वेअर एप्सिलॉन नॉट C प्लस मायनस सिग्मा B स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट C प्लस सिग्मा C डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. ए, बी आणि सी चं पोटेन्शियल तयार झालेलं आहे आपलं, आणि त्याचबरोबर सी इज इक्वल टू ए प्लस बी आहे, सी इज इक्वल टू ए प्लस बी. आता व्ही ए, व्ही बी आणि व्ही सी या तिघांच्या मधलं रिलेशन मग काय येणार आता, सी ची व्हॅल्यू काय करूया, प्लेस करूया. ए मध्ये प्लेस केलं तर व्ही ए काय होणार बघा, सिग्मा ए बाय एप्सिलॉन नॉट मायनस सिग्मा बी बाय एप्सिलॉन नॉट प्लस सिग्मा सी इज इक्वल टू ए प्लस बी जर प्लेस केलं तर सिग्मा ए बाय एप्सिलॉन नॉट प्लस सिग्मा बी बाय एप्सिलॉन नॉट येणार, कारण सिग्मा सी आहे ना, ए प्लस बी म्हणजे एकदा ए ने एकदा बी ने मल्टिप्लाय केलं, मग आता मायनस सिग्मा बी बाय एप्सिलॉन नॉट प्लस सिग्मा बी बाय एप्सिलॉन नॉट कॅन्सल होणार. सो व्ही ए इज इक्वल टू काय होणार आहे, 2 टाइम्स सिग्मा इंटू ए डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट येणार, हे व्ही ए येणार आहे. त्याच्यानंतर आता व्ही बी बघूया, सिग्मा ए स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट बी मायनस सिग्मा बी बाय एप्सिलॉन नॉट प्लस सिग्मा ए बाय एप्सिलॉन नॉट प्लस सिग्मा बी बाय एप्सिलॉन नॉट, सी इज इक्वल टू ए प्लस बी आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मायनस सिग्मा बी बाय एप्सिलॉन नॉट प्लस सिग्मा बी बाय एप्सिलॉन नॉट कॅन्सल होणार, आणि पोटेन्शियल ऑफ बी काय येणार आहे, दॅट इज सिग्मा ए स्क्वेअर बाय एप्सिलॉन नॉट बी प्लस
सिग्मा ए बाय इप्सिलॉन नॉट हे पोटेन्शियल ऑफ बी येणार आहे. आणि त्याच्यानंतर सी चा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये प्लेस केलं. याच्यामध्ये पोटेन्शियल ऑफ सी इज इक्वल टू काय होणार, सिग्मा ए स्क्वेअर डिवाइडेड बाय इप्सिलॉन नॉट सी मायनस सिग्मा बी स्क्वेअर डिवाइडेड बाय इप्सिलॉन नॉट सी प्लस सिग्मा ए बाय इप्सिलॉन नॉट प्लस सिग्मा बी बाय इप्सिलॉन नॉट हे पोटेन्शियल ऑफ द सी येणार आहे. ओके, परत सी इज इक्वल टू ए प्लस बी जर ठेवलं तर ही सी काय होणार बघा, सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट ए स्क्वेअर डिवाइडेड बाय ए प्लस बी मायनस बी स्क्वेअर डिवाइडेड बाय ए प्लस बी. आणि हे ऍड करायचं असेल तर ए प्लस बी ला डिनॉमिनेटर काय घ्यायला पाहिजे, ए प्लस बी घ्यायला पाहिजे. सो प्लस ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय ए प्लस बी होणार. ओके, म्हणजे सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट, आता संपूर्ण डिनॉमिनेटर काय घेतला आपण, ए प्लस बी घेतला, तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि याचं एक्सपान्शन केलं तर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर येणार. प्लस 2ab ना, हा सॉरी प्लस 2ab. मग आता काय होणार आहे, बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल होणार, ए स्क्वेअर प्लस 2ab शिल्लक राहणार इथं, ए स्क्वेअर प्लस 2ab डिवाइडेड बाय ए प्लस बी. हा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला काय करतो मी नंतर सॉल्व्ह करून जरा सांगतो व्यवस्थित. हे बघावं लागेल एक्झॅक्टली काय करावं लागेल ते. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम नंबर 11. The electric potential of uniformly charged thin spherical shell of charge q and radius r at a distance smaller from the center is. हा काय फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. स्पेरिकल शेल आहे आणि त्याची रेडियस काय आहे, कॅपिटल आर आहे आणि चार्ज किती आहे, क्यू आहे आणि आर डिस्टन्सला एक पॉइंट आहे, पॉइंट पी. तो पॉइंट पी जो आहे तो इनसाइड पण असू शकतो, आउटसाइड पण असू शकतो. तर इनसाइड पॉइंटला पोटेन्शियल किती येणार आहे, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय कॅपिटल आर. आणि आउटसाइड पॉइंटला काय येणार आहे, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय स्मॉल आर येणार. आणि असं ऑप्शन याच्यामध्ये कुठला आहे, फर्स्ट ऑप्शन आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. ठीक आहे.